नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली, कृषी तज्ञ शेती सल्लागारमध्ये तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर, चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाची येणारी नोटिफिकेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे. ही जी नोटिफिकेशन पडणार आहे ही नोटिफिकेशन आहे 108 व्हरायटीच्या बाबतीत. आपण आता सद्यस्थितीला आहेत. सगळ्यात महत्त्वाचं भाऊंची ओळख करून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. नाव काय? दगडू सोनवणे. राहणार दुगाव चांदवड. बरोबर. नाशिक. आता जर बघितलं आपण तर अर्धा एकर आर्यमान, अर्धा एकर 108 बरोबर ना? 108. तर दोघांमध्ये काय बदल जाणवते तुम्हाला? दोन्ही व्हरायटी मध्ये काय फरक पडतोय? व्हरायटी तशी आर्यमान चांगली हम्म. आहे, सेटिंगला फास्ट आहे. हम्म. तसं 108 ला करपा गेरवाचं प्रमाण जास्त आहे आणि सेटिंगला वेळ लागतो. सेटिंगला वेळ लागतो. त्याच्यानंतर अजून काय जाणवलं? लहानपणापासून आता तुम्ही रोज डोळ्याखाली प्लॉट आहे बरोबर आहे. आर्यमानचा फुटवा 108चा फुटवा दोन्ही मधला बदल? फुटवा 108 ला आहे चांगला आहे, पण सेटिंगला कमी आहे. आणि आर्यमानला फुटवा पातळी पण सेटिंगला जोरात आहे. तर अजून जर महत्वाची गोष्ट मित्रांनो बघितली तर आपण आता थोडं डिटेलमध्ये बोलूच या विषयावर. तर सर्वात महत्वाचं आपण लागवडीपासून मार्गदर्शन केलं बरोबर या प्लॉटला. हो. शाखा नंबर 2 दुगावरून तुम्ही पूर्णपणे ट्रीटमेंट घेऊन राहिले. पूर्ण बाकी कुठलंच नाही बाहेरचं कोणतंही नाही. आणि जर बघितलं तर फुटव्यांच्या बाबतीत झालं, मार्गदर्शनाच्या बाबतीत झालं, टाइम टू टाइम मिळणारे अपडेट झाली. तर काय वाटतं त्याच्या बाबतीत? मार्गदर्शन कसं आहे? चांगलंय मार्गदर्शन. किती वर्षापासून घेऊन राहिले आता? 4 वर्षापासून. 3-4 वर्ष झाले ना. तर आता मित्रांनो जर बघितलं आपण, हे माझं मूळ गाव खुद्द गाव आणि या गावामधूनच हा व्हिडिओ घेतोय. तर कंडिशन अशी आहे, ही 108 व्हरायटी आणि इकडे आहे आर्यमान व्हरायटी. इकडचा पण प्लॉट दाखवा, पूर्ण काळुकी दाखवा प्लॉटची. आर्यमानची जर काळुकी बघितली तर आर्यमानची काळुकी कशी वाटते? चांगली. आणि 108ची? 108 ची काळुकी नाही, पाणी पातळ पाणी. आणि आता मित्रांनो बघू आपण, करप्याचा अटॅक जास्त आहे तिला. सर्वात महत्वाचं, आता खाली घ्या थोडा कॅमेरा. 108चं पान बघू शकता तुम्ही, थोडं पातळ आलेलं आहे. व्हरायटीला मी नाव नाही ठेवते मित्रांनो, पण पातळ पाणी आणि पिवळापणा जास्त आहे प्लॉटवर. तसं आर्यमानचं बघा, आर्यमानची पत्ती कळे ना फुलती नाही लवकर याच्या कळ्या ना, म्हणजे फळधारणीत लवकर रूपांतर होत नाही. आणि त्यानंतर जर बघितलं इकडे आर्यमानचं पान बघा तुम्ही, पत्ती रफ आहे, फुलायचं सेटिंग बघा. हा, पंजा डायरेक्ट सेट होतोय लांब लांब फेकून. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे 108ची बऱ्यापैकी कूच पण जास्त होऊ राहिली. आणि करप्याच्या बाबतीत जर झालं तर कॅमेरा खाली घ्या बुडा जवळ. करप्याच्या बाबतीत बघू शकता हा प्लॉट, त्यांचं जे म्हणणं आहे करपा गेरवाला जास्त लवकर बळी पडली. इकडे बघू शकता पूर्णपणे प्लॉट खालून करपा गेरवाला बळी पडलाय, झांतोचा प्रकार आलाय. सेम स्प्रे आर्यमानला बघा तुम्ही. आता इथं बऱ्यापैकी थोडंसं नॉर्मल जाणवतंय, पण हे बघा स्पॉट एकदम कमी आहे, पण करपा गेरवा पण कमी मित्रांनो. आणि फुटवा जर बघितला तर याच्यापेक्षा याला थोडा पातळ आहे आर्यमानला, पण वावर सेटिंग चांगली होती. त्यानंतर जर बघितलं तर याची जी काही फळाची शायनिंग आहे ती आर्यमानच्या फळाच्या शायनिंग पेक्षा थोडी कमी वाटते बरोबर आहे ना? हो, थोडी शायनिंग कमी वाटत राहिली आम्हाला. त्याच्यानंतर इथं सिटिंग बघा आर्यमानची, इकडून आवड्या इथं सिटिंग बघा आर्यमानची. हा पंजा बघा कसा सेट झालाय. आणि तेच 108 व्हरायटीचा पंजा सेट बघा कसा होतोय. खाली कांडा जास्त फेकतो प्लॉट, बाकी दुसरं काही नाही, कांडा बऱ्यापैकी जास्त फेकतोय. त्यानंतर पातळ पान असल्यामुळे करपा गेरवा जाणतोचा अटॅक वाढतोय. एकंदरीत 108 व्हरायटी तुम्हाला कशी वाटली? आपल्याकडं नाही चालणार ती, नाही चालणार ना आपल्या एरियात जास्त पावसात नाही. आता 2 महिन्यात पाऊसच होता, म्हणजे 1 महिन्याचा पाऊसच होता, पूर्ण पावसातच आहे. आणि अशा कंडिशनला जर बघितलं आपण तर करप्या गेरवाचा अटॅक पण वाढवा आला. त्याच्यामुळे आर्यमान आपले पहिल्यापासून आपण लावत आलोय आणि बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न पण चांगलं मिळत आहे. दुसरी गोष्ट करपा गेरवा पण कंट्रोलमध्ये राहतो. दुसरी गोष्ट याच्यावर करपा गेरवा जास्त आहे म्हणून स्प्रे वाढले. हो बरोबर आहे. तसं याचे स्प्रे कमी झाले. खर्चाच्या बाबतीत जर झालं तर खर्चाला कोणती व्हरायटी बेस्ट राहील? खर्चाला आर्यमान बेस्ट राहील. मी मार्केटिंग करत नाही मित्रांनो, जे डोळ्याला दिसतंय त्यांना पण माहिती, मी कोणत्याही कंपनीची कधी मार्केटिंग करत नाही. जे डोळ्याला दिसतंय ते तुम्हाला सांगतोय. जरी कदाचित कंपनीचे प्रतिनिधी असतील तर थोडं इम्प्रूव्हमेंट थोडं वाढवा, अजून पानाची पत्ती वाढवा. दुसरी गोष्ट, पानांचा जो काही आकार आहे तो जर व्यवस्थित वाढला, काळुकी जर वाढली तर करपा गेरवाली ही व्हरायटी कधीच बळी पडणार नाही. दुसरी गोष्ट, सेटिंगच्या बाबतीत ही व्हरायटी चांगलीच आहे, मी नाव नाही ठेवत, व्हरायटी चांगलीच आहे. कारण की तुम्हाला आता दाखवतो, हे बघा बऱ्यापैकी खूप चांगली सेटिंग चांगली झाली ना. फक्त टिपक्याचा प्रॉब्लेम जास्त येऊ राहिला. हे बघा टिपका गेरवा जाणतो याचा प्रॉब्लेम पावसात जास्त आला, तसं आर्यमानचा थोडाफार कमी आला. आणि दुसरी गोष्ट, ही जी व्हरायटी 108 व्हरायटी मागच्या वर्षी खूप मोठं नाव केलंय व्हरायटीनी, यावर्षी खूप शेतकऱ्यांनी लावली. आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची खूप दिवसापासून एक विचारधारणा होती का सर तुम्ही एक व्हिडिओ तरी बनवा त्याच्यावर.
आणि आपण वाट बघून होतो की या दिवसाची प्लॉट एवढा करायचा आणि त्याच्यावर व्हिडिओ काढायचा. तर त्यांनी काय केलं तर ह्याच प्लॉटला मल्चिंग आपलं प्लॉट लागवड होऊन गेल्यानंतर केला होता ना, हो ती पद्धत पण आपण टाकली होती. तो पण 1-2 मिलियन पर्यंत व्हिडिओ पोहोचला होता मित्रांनो. दुसरी गोष्ट 108 व्हरायटी ही चांगलीच व्हरायटी आहे, कुठलाही नाव ठेवण्यासारखी व्हरायटी नाही आहे, परंतु फक्त करपा गेरवा झांतो हाच प्रकार तिला थोडासा वाढवा आहे. पण आर्यमानच्या तुलनेत जर टक्कर बघितली तर सेटिंगला चांगलीच आहे, सेम सेटिंग आहे आता झाडांना. याची सेटिंग बघा आणि त्याची सेटिंग बघा ना. हा त्याचा पंजा आणि याच्या पंजात खूप फरक आहे. पंजात फरक आहे थोडासा, म्हणजे तो पंजा थोडा कूज होता तसा आज पंजाची हा, पंजात तो सेट होतो. पूर्ण सेट होतोय. बरोबर आहे. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं फळ फुगवण्याचा प्रॉब्लेम येतो. आर्यमान व्हरायटी गेले 3-4 वर्षापासून करून राहिले, 3-4 वर्षापासून माझं मार्गदर्शन आहे. फुगवायला शेवटच्या फळापर्यंत कधी अडचण आली का? नाही उलटीचं प्रमाण खूप कमी राहतं. खूप कमी राहतं ना. तर मित्रांनो मार्गदर्शन योग्य सल्ला योग्य नियोजन राहिलं तर 100% तुमचा देखील प्लॉट अशाच पद्धतीने डेव्हलप करून देतो आपण. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या ज्या काही प्लॉटला आपण अपडेट देतोय, आज ह्या प्लॉटला आज साधारण किती दिवसात झाला? 45 दिवस झाले. 45 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, 2.5 महिन्याचा प्लॉट होतोय आणि अजून एक 20-25 दिवसात प्लॉट चालू होऊन जाईल. मार्केटचा अंदाज पण सांगितलेला आहे, काय राहू शकतो आणि काय नाही राहणार आहे. मार्केट जर आता बघितलं उघडून गेलेलं आहे, त्याच्यामुळे मार्केट कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे काही लय बी कमी होणार नाही, त्याच्यामुळे काही घाबरून जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का ही जी काही माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्यांची एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आज त्यांचे मित्र असतील किंवा माझे मित्र असतील किंवा माझा घरचा प्लॉट असेल तर मी घरचं उदाहरण देतो पहिले. जर मित्रांनो शेतकऱ्याची एक भावना राहते का आपल्या प्लॉटवर जेवढे माणसं कमी येतील तेवढं फायदा, म्हणजे आपला प्लॉट थोडा झाकूनच ठेवायचा, कोणाला दिसू द्यायचा नाही, ही प्रत्येक शेतकऱ्याची भावना राहते. काही शेतकरी आहेत ते स्वतःहून पुढे येऊन सगळ्यांना सांगतात, परंतु प्लॉट जर चांगला राहिला तर कोणीच लवकर सांगत नाही आमचा प्लॉट लय चांगला आहे. तर अशा कंडिशनला कोणती व्हरायटी काय काम करते तर हेच आम्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवून देतो. परिपूर्ण मार्गदर्शन कसं करतोय ते दाखवून देतो. आमच्या मार्गदर्शन करण्याचे फायदे, मिळणारा तुम्हाला सगळ्यात मिळणारा मोठा फायदा काय आहे का मार्गदर्शनामधून मिळणारी मुलाखतीतून समजा त्यांनी आज पूर्णपणे चार्ज पेड केले, सगळ्या गोष्टी अनुभवल्या, त्यांचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय. एकच विनंती करतो तुम्हाला, हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करा. एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात आणि प्रत्येकापर्यंत पोहोचवत नाही, त्याच्यामुळे कुठेतरी माहिती अपुरी पडती. लई नाही काही, पण एवढा एक मदतीचा हात मागतो तुमच्याकडून का माझे प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक शेतकऱ्याच्या फायद्याचे व्हिडिओ मी बनवतोय आणि शेतकऱ्याचा फायदा होईलच या दृष्टीने काम करतोय. माझं काम प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती आहे, A to Z काम करतोय, कुठलीही फेकाफेकी नाही. जे काय आहे ते रिअल प्लॉटवरची पूर्ण रिअल अनुभव तुम्हाला दाखवतोय. आज 4-5 वर्ष झाली या क्षेत्रात काम करून आणि परिपूर्ण शेतकऱ्यांना रिझल्ट देऊन, तर अनुभव पण काही कमी नाही, बरोबर आहे की नाही. आता त्यांनी बघितलंय सुरुवात ते शेवट आज त्यांच्याकडे आहे, अजूनपर्यंत ते कधी सोडत नाही माझी साथ. आणि तुम्ही देखील सोडू नका, परिपूर्ण मार्गदर्शन घ्याच. त्याच्यासाठी खाली दिलेले ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करा, प्लॉटचे प्रॉब्लेम कळवा, 100% सोल्युशन मिळेल. कृषी तज्ञ शेती सल्लागार टीम सदैव तुमच्या पाठीशी आणि 100% तुम्हाला मार्गदर्शन द्यायचंच काम करेल. सर्वात महत्त्वाचं आता भाऊ धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. आणि मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय वाटलं आपली आर्यमान आणि 108 ते तुम्ही कळवायचं काम करा. तर अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करून घेणे. धन्यवाद.